छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, लोकनेते दिबा पाटील साहेबांचा जय. म्हणजे फितुरांना फेसण्यासाठी माझ्या भाषेत ई ब्लॅक पॅन्थरची निर्मिती करण्यात आली आहे. ते फितूर आहेत, आपलेच आहेत, ते आपल्याला आपण सांगितलंच नाही की तुम्ही आमच्यात म्हणून. ज्या दिवशी इथल्या आगरी समाजाला कळेल की आम्ही सक्के चुलत भाऊ आहोत, खरं तर 52 हेड असे आहेत की माझ्या कुठल्याही तरुणाला बाहेर जायची गरज नाही. तुमचा बेस ज्याला फाउंडेशन तो जर मजबूत नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही जर कलेक्टरला गेलात विचारायला की 32 गच्या हेड मध्ये रोडचे पैसे कुठे जातात, तो कलेक्टर सांगतो कुठल्या पक्षाचा आहेस. आम्ही झाडू गाळा 10 एप्रिलला जातो, 14 एप्रिलला जयंती असेल त्यावर रंगरंगोटी आमच्या विहाराची असते. बाबासाहेबांना जर जन्म दिला नसता तर बाबासाहेब दिसले असते का आपल्याला? त्या भीमाईला विसरलो, त्या भीमाईच्या गावी पहिला आम्ही गेलो पाहिजे. आमच्या ठाणे जिल्ह्यात एका पुढाऱ्या विचार ग्रामपंचायत किती आहेत, गावं किती आहेत, वाड्या किती आहेत, वस्त्या किती आहेत. या कोकणात एकच नेता झाला, त्याचं नाव श्याम गायकवाड आहे. त्या दुसऱ्या नेते होऊनच दिले नाही. नरेश दादा जर आणखी 5-10 वर्ष आमच्या सोबत असते तर मला ब्लॅक पॅन्थर काढायची गरज नाही. एवढं दहशत नरेश दादाचा होता. एडपी लढायचे म्हणजे 2 कोटी रुपये पाहिजेत. माझ्या माणसांकडे घर विकलं तरी यायचे नाही. कॉर्पोरेटर व्हायचं म्हणजे 2 कोटी पाहिजेत आणि आमदार व्हायचं म्हणजे 50 कोटी पाहिजेत. तर ते माझ्या समाजाकडे नाही. परंतु या 50 कोटी खर्च लावला किंवा 2 कोटी खर्च लावला जागेवर आणण्याचं काम ही ब्लॅक पॅन्थर बिना पैशाने करेल. जसे म्हणताना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आज आपल्या समवेत भाई जगदीश भाई गायकवाड आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि आता ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय जगदीश भाई साहेब आपल्या सोबत आहेत. भाई आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आज खूप छानसं नियोजन केला. हे फक्त आढावा बैठक होती, कारण फक्त 15 दिवस होऊन ब्लॅक पॅन्थरची स्थापना केली. एवढा आवड म्हणजे पूर्ण आपले अनुयायी असतील किंवा इथे समाजात लोक जमा झाले होते तुमचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी. मी पण पत्रकार जरी असलो तर मी पण माझ्या अंगात पण स्फूर्ती निर्माण झालेली आहे. कारण रक्त सळसळलं पाहिजे. नेता कसा असावा तर जगदीशभाई गायकवाड सारखा असावा. सन्मान्य महोदय, तुम्ही स्थापना केली, तुमचं शुभेच्छा तुम्हाला. आणि मी म्हणतोय की आज तुम्ही ही स्थापना केलेली आहे, परंतु ह्या स्थापनेचं ध्येय आणि उद्दिष्ट काय? खर तर जाती व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी माझ्या सगळ्या युवकांना सक्षम आणि सबल केलं पाहिजे. त्याच्या गाईडलाईन्स त्यांना मिळाल्या पाहिजेत. आतापर्यंतच्या आमच्या हयातीमध्ये आम्हाला लढायचं कसं हे कोणी सांगायला आलं नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जे जे पैलू आम्ही वाचतो आणि त्या पैलूवरती काय अभ्यास करायचं, संशोधन करायचं, अशा अनुषंगाने आम्ही जातोय. तर आज ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न जे जखडलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या ब्लॅक पॅन्थरचे सगळे तरुण करतील. आणि यासाठीच आज मी या मलंगणाच्या पायथ्याशी आलो आहे. सन्मान्य महोदय, ब्लॅक पॅन्थर स्थापन केला. पूर्ण ही जे काही मलंग प्रचार असेल किंवा ठाणे जिल्हा असेल, ठाणे जिल्हाभर जे काही आपले हे असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तुम्ही पदाधिकारी पद दिले नाही. ही पहिली संघटना बघतोय. 1 वर्ष काम केल्यानंतर त्या कामाचा प्रभाव बघून जगदीशभाई गायकवाड त्या व्यक्तीला, त्या पदाधिकाऱ्यांना पद देणार आहेत. ही पहिली संघटना बघतोय. सन्मान्य महोदय, मला एक खेद वाटतो की आता बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की आपण समाज कार्य करत असताना किंवा राजकारणामध्ये जात असताना सर्वप्रथम आपण आर्थिक परिपक्व झालं पाहिजे. मग ह्या मुलंगड विभागातले बरेचसे कार्यकर्ते असे आहेत त्यांना उदरनिर्वाह किंवा उदरनिर्वाह उच्च प्रकार होतोच, पण रोजगार हा नाहीये. त्यासाठी आपण काही बळकटी आणणार आहात का? आणि तुमचे कार्यकर्ते आर्थिक सक्षम करणार आहात का? बाबासाहेबांच्या संविधानातील अनुच्छेद 56 सबलीकरण, मनुष्य सबलीकरण, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 56 मनुष्य सबलीकरण करणं ही काळाची गरज असतानाच माझा जो तरुण आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन एकतर वाचत नाही किंवा शासनाची जी काही परिपत्रकं निघतात ज्याला GR म्हणतात इंग्रजीमध्ये ते वाचत नाहीत. खरं तर 52 हेड असे आहेत की माझ्या कुठल्याही तरुणाला बाहेर जायची गरज नाही.
प्रशासकीय मी अभ्यास केला. मी सरपंच, उपसरपंच, प्रभारी उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपमहापौर, बाई शिक्षण सभापती, प्रशासकीय अनुभवाने गेलेला आहे. हे हेड ज्या दिवशी त्यांना कळतील त्या दिवशी एकही तरुण हा बेकार राहणार नाही, बेरोजगार राहणार नाही. तुम्ही बिझनेस केला पाहिजे. बाबासाहेबांची थीम आहे, माझी नाही. बिझनेस, समाजातल्या तरुणांनी बिझनेस केला पाहिजे. आपल्या बँका काढल्या पाहिजेत, आपली दुकानं उभारली पाहिजेत, पसंत काढले पाहिजेत. म्हणजे या सगळ्या करत असताना तुमचा बेस, ज्याला फाउंडेशन, तो जर मजबूत नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही जर कलेक्टरला गेलात विचारायला की 32 ग हेड मध्ये रोडचे पैसे कुठे जातात, तो कलेक्टर सांगतो कुठल्या पक्षाचा आहेस, सत्ताधारी आहेस का, सत्तेतला पक्षाचा असेल थांबा थांबा तुमच्या आमदार साहेबांशी बोलतो. आणि जर सत्तेतला नसेल तर त्याला सांगत नाही. माणसाने बघा, मी तुम्हाला श्रीमंत करणार नाही, पण मी तुम्हाला रस्ता देईल, या रस्त्याने जा. सर आता म्हणला रस्ता देईन, रस्त्यांचा आपल्या आता तुम्ही म्हणला बुद्धविहार बांधणार, हे सर्व काय करणार. त्याही अगोदर मी तर म्हणतोय की प्रत्येक गावामध्ये एक लायब्ररी झाली पाहिजे आणि त्या लायब्ररीचा अभ्यास प्रत्येक तुमच्या कार्यकर्त्यांनी, ब्लॅक पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी ते अभ्यास केला पाहिजे. एक तास तुम्ही म्हणतो माझ्याशी पहिल्यांदा आपण बोलतोय, जी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रति बुद्धविहार आहेत, बुद्धविहार ती वर्षात 2च वेळा उघडतात. चिंताजनक बाब आहे. एक 6 डिसेंबरला, एक 14 एप्रिलला. अत्यंत चिंताजनक बाब आहे. विहाराचा अर्थच असा आहे की दररोज सकाळी उठ आणि विहारात सुट. विहारात जाऊन जसे मुस्लिम लोक त्यांना 5 नाही नमाज पडतात. किती? आमची बुद्ध वंदनाला काय 30 आणि 85 किमान 3 वेळा तरी विहारात गेलो पाहिजे. आम्ही झाडू काढत 10 एप्रिलला जातो. 14 एप्रिलला जयंती असते ना, त्यावर रंगरंगोटी आमच्या विहाराची असते. म्हणजे तर या सगळ्यांना मोल्ड कराव्या लागतील. याला मशनरीत घालाव्यासाठी आता बघा तुमच्या हातात, माझ्यापेक्षा तुम्ही ज्याला किती प्रसिद्धी देता त्याच्यावर आहे. युटिलाइज करण्याचं काम या सगळ्या युवा पॅन्थरचं आहे. काय केलं पाहिजे नेमका, तर आमची धम्मसंहिता नाही. बघा तुमच्याशी असं कोण बोलू शकत नाही, कोणाला ज्ञानच नाही. आपली धम्मसंहिता नाही. आणि धम्मसंहिता नसल्यामुळे काय होते की तुमची लग्न बघा 5 वाजताचं लग्न, तुमचा बुद्धिस्ट पर्सन काय लिहितो 5:53, 5:31, 5:52. सुरुवात कुठून आहे आणि लग्न किती वाजता लागतो, रात्री 9 वाजता. 6चं लग्न किती वाजता लागतो, त्याच्यात आता नवीन फॅड आला, मेकअप 1.5 तास लावतो. नवरी सजवायला, नटवायला, मुलगा नटवायला. पहिलं मुलांची मेकअप नव्हती, आता मुलांची पण कारण पॅकअप भेटतो ना, तर मुलांची पण मेकअप. त्यामुळं सामाजिक सलोखा, आर्थिकीकरण आणि राजकारण हा दुय्यम भाग आहे. पहिलं धम्मकरण. आम्ही काय ठरवलंय, धम्मकरण. पहिलं आमचं धम्म. ब्लॅक पॅन्थर पहिला कुठे जुळते, आता माझा जानेवारी तारीख आमच्या राकेशजी ठरवतील, पण जानेवारीमध्ये महाराष्ट्रातल्या जेवढ्या लेण्याचं विद्रुपीकरण झालेलं आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन, फॉरेस्टमध्ये असेल तर फॉरेस्टचे पोलीस बसवा, हा मोर्चा मुंबईला नेतोय. ही ब्लॅक पॅन्थर घेऊन जाणार आहे. पहिलं काम. भीमाईचं गाव, अरे अनेक लोकांनाच माहिती नाही. रमाईचं माहिती आहे, अरे जन्म त्याच्या आईचं गाव माहित नाही. बाबासाहेबांना जर जन्म दिला नसता तर बाबासाहेब दिसले असते का आपल्याला. त्या भीमाईला विसरलो, तर भीमाईच्या गावी पहिला आम्ही गेलो पाहिजे. आम्ही ही सगळं आपल्याला सांगितलं की मी रायगड जिल्ह्यामध्ये 850 ग्रामपंचायतींमध्ये मी काम केलंय. आमच्या ठाणे जिल्ह्यात एका पुढाला विचार ग्रामपंचायत किती आहेत, गावं किती आहेत, वाड्या किती आहेत, वस्त्या किती आहेत, नागरी लोकसंख्या किती आहे, कराडी लोकसंख्या किती आहे. म्हणजे रायगडची तोंड पडबाहाड. म्हणून इथं आमचा नेता तसं तयार झाला नाही. आमचा नरेश गायकवाड, दिवंगत नरेश गायकवाड एक ऍक्टिव्ह लीडर, पॉलिटिकल ऍक्टिव्ह लीडर. श्यामदादा सुद्धा त्याच ताकदीच्यापेक्षा दुप्पट ताकदीचे लीडर आहेत. असं श्यामदादांचा आता आजारपण वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आता श्यामदादा आमचा लीडर आहे, आमचे गुरुवर्य आहेत, आमचे बॉस आहे, आमचे गॉडफादर आहेत, कारण आमचा नेता आहे. या कोकणात एकच नेता झाला, त्याचं नाव श्याम गायकवाड आहे. त्या दुसऱ्या नेते होऊनच दिले नाही. नरेश दादा जर आणखी 5-10 वर्ष आमच्या सोबत असते
तर मला ब्लॅक पॅन्थर काढायची गरज नाही, एवढं दहशत नरेश दादाचा होता. आणि म्हणून त्यांना पण आज मी वंदन करतो की नरेश दादा असताना आम्हाला इकडे यायला लागलं नाही आलोच नाही, पण त्यांच्या मोर्चाच्या वेळेस मला यावं लागलं. त्यांच्या निधनानंतर ठाण्यात मला मोर्चा काढावा लागला. सगळे त्यावेळेचे पॅन्थर आणि नरेश दादांचे समर्थक. नरेश दादा वन मॅन शो होता, वन मॅन आर्मी, कोणाच्या बाबाला घाबरत नव्हता. होतं सन्मान्य महोदय, एकीकडे तुम्ही बोलताय आम्ही ह्या कार्यकर्त्याचा ठाणे जिल्ह्यामध्ये सुखकर प्रवास करूयात, परंतु काही दिग्गज बिल्डर आहेत, काही गावामध्ये ती जागा, तो रस्ता, जो शासनाने रस्ता दिला होता 30-35 लाखाचा, तोही रस्ता बंद केलेला आहे आणि रहदारी बंद केलेली आहे. तर त्यावरती आपण काही अंकुश पाडणार? गाव कुठला, वस्ती कुठले, रस्ता कोणाला बंद केला? सर, बुर्दुल गावचा रस्ता आहे, तो रहदारीचा रस्ता आहे. सार्वजनिक रस्ता बंद करता येत नाही. येस सर. आणि सार्वजनिक रस्ता जर बंद केला, दादागिरी जरूरत नाही, दादागिरी आता चालत नाही. आता मोका तडीपार नाही, सार्वजनिक रस्ता बंद करायला मोका लागतोय. पण काही बिल्डर त्याचा मोका घेतात. नाही, काही बिल्डर तर आपले फितूर असतील ना, आपले फितूर असल्याशिवाय दुसऱ्याची हिंमत होत नाही, हे तुम्हाला आज सांगतो. येस सर. म्हणजे फितुरांना ठेचण्यासाठी माझ्या भाषेत ई ब्लॅक पॅन्थरची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे फितूर आहे, फितुरांमुळेच. आता जर गायकवाडाने किंवा शुभमवरती हल्ला करणार तर सांगणार कोण? शुभमच्या अरे यशाच्या पाठी कोण नाही. पण असेच सगळ्यांना निर्माण करा की शुभमच्या पाठी, गायकवाडांच्या महेंद्रच्या पाठी सबंध ब्लॅक पॅन्थर आणि समाज आहे. हे सांगाल, ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी तुमच्यावर अन्याय होणार नाही. सन्मान्य महोदय, माझा अखेरचा आणि शेवटचा प्रश्न आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल, गण असेल, गट असेल किंवा ग्रामपंचायत असेल, त्यामध्ये ब्लॅक पॅन्थर निवडून लढणार आहे का? 1 वर्ष मी पदच देत नाही तर निवडणूक लढण्याचा भाग खूप 1000 किलोमीटर लांब आहे, दूरची गोष्ट आहे. परंतु मी ज्या ज्या निवडणुकी लढलोय आणि जिंकून आलोय, माझा अनुभव आहे तेवढे माझे कार्यकर्ते सक्षम नाही. झेडपी लढायचे म्हणजे 2 कोटी रुपये पाहिजेत. माझ्या माणसांकडे घर विकलं तरी यायचे नाही. कॉर्पोरेटर व्हायचं म्हणजे 2 कोटी पाहिजेत आणि आमदार व्हायचं म्हणजे 50 कोटी पाहिजेत. तर ते माझ्या समाजाकडे नाही. परंतु या 50 कोटी खर्च लावला किंवा 2 कोटी खर्च लावला, जागेवर आणण्याचं काम ही ब्लॅक पॅन्थर बिना पैशाने करेल. बिना पैशाने. हे होते ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय जगदीशभाई गायकवाड यांनी आता सांगितलं की ज्ञानाची तिजोरी आम्ही प्रत्येक घरोघरी वाटू. म्हणजे प्रत्येक गावामध्ये विहार आहे, विहाराच्या ठिकाणी आपण जे काही नवीन तरुण आहेत, जे अनुयायी आहेत, जे इतर पक्षातले, इतर जातीमधले लोक आहेत, ते पक्षामध्ये येणार आहेत, ते आपलेच आहेत. ते आपल्याला आपण सांगितलंच नाही की तुम्ही आमच्यात म्हणून. क्या बात आहे. ज्या दिवशी इथल्या आगरी समाजाला कळेल की आम्ही सक्के चुलत भाऊ आहोत, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना हा प्रवास करावा लागला, सागरी प्रवास, त्यावेळेस जेवढे टिंबे आणि जाल दाखवणारे, धूर दाखवणारे सगळे आगरी होते. आणि त्यांच्यासोबत गौऱ्या जेव्हा शेणी जमा करणारे पूर्वश्रमीचे महार होते. म्हणून शिवाजी महाराज या रस्त्यात त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या युक्तीने गेले. रात्रीचा काळ, धूर निघतो, जाळ निघतो आणि घोडे घेऊन जायचे. पूर्वश्रमीचा महार आताच नाही, ते ताकददार होते, स्वाभिमानी होते. 6-7 फुटाचे पैलवान होते माझ्या आगरी समाजाच्या सोबत. कारण नांगरेच होतो ना. नांगरे कोण होते? पूर्वश्रमीचे महार होते. चल भाडा घेऊन जा, चल शेणा घेऊन जा, तरी तो काम केला. आणि शिवाजी महाराजांच्या काळात सगळ्यात जिथे जिथे आरणार आहेत तिथे तिथे मग मदारी मेहतारांपासून कांबळे, तेव्हा आडनाव महार होते आमचे, तेव्हा आडनाव महार होते आपले. तेव्हा सगळी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची वारसदार आहे. तर भाईनं खूप छानसं या ठिकाणी स्फूर्ती दिलेली आहे. आणि त्या माध्यमातून मी जरी पत्रकार जरी असलो तर भाईसारखा नेता, प्रवक्ता मी नाही बघितला. आणि ते खरं समाजासाठी एक लव्यप्रमाणे काम करतील आणि समाजाला ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून न्याय देतील, असं मी या ठिकाणी सिद्धेश्वर वार्ताच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. नाही, पत्रकारांना मी माझ्यापेक्षा सरस नव्हतो. कारण तुम्ही घरची भाकरी काढून लष्कराची ड्युटी करता आणि तुमचा स्वार्थ नसतो, त्याला पत्रकार म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर स्वतः पत्रकार होते. मूक नाट्यासारखे सर्व लेख बाबासाहेबांनी लिहिले. तर माझ्यापेक्षा 100% मोठे पत्रकार असतात. मग तो छोटा आहे की मोठा, पत्रकार हा मोठा आहे.
असं मी मानतो. मला संविधान हे शिकवलंय. हे भाई खरंच खूप ज्ञानी आहेत, महाज्ञानी आहेत आणि इतरांना पण ते ज्ञानी बनतील असं मी या सिद्धेश्वर वार्ताच्या माध्यमातून आता त्यांना शुभेच्छा पण देतो आणि ब्लॅक पॅन्थरला पण शुभेच्छा देतो. आणि इथल्या जे काही आपले सगळे महेंद्र गायकवाड असतील किंवा बाकी सर्व असतील त्यांना पण ह्या शुभेच्छा देतो. तसे पाहतो ना आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.